ऑटोमाइज कंपनीच्या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि इथे आपल्याला मसाला बनवण्यासाठी, आटा बनवण्यासाठी ज्या मशिनरीज आहेत त्या लावलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. सर या मशिनरीज बद्दल इन्फॉर्मेशन द्या. आता हे बेसिकली आपलं 3 HP चं एक मिनी युनिट आहे. त्याच्यामध्ये बघू शकता आता आपण ही हळद दळलेली मी एक्सप्लेन करतो ए टू झेड. आता हे आपलं पूर्ण 3 HP चं एक पल्वरायझरचं युनिट आहे. हे ग्राइंडिंगचं आहे. त्याच्यामध्ये आपले कटर आहे, हॅमर कटर आहे. हे बेसिकली आपलं कांडप सारखा बुगा करतं. बुगा करून इथे पुढे येतं, पुढे आल्यावर त्याची पावडर होते. पावडरहून या साईडला सक्शन होते. सक्शन झाल्यावर त्याची गरम हवा वेगळी होते आणि याच्यात थंड झालेला जो मसाला आहे, हळद आहे, पावडर आहे, ही सगळी या रॅम्पवर पडते. इथे आल्यावरती हे सायमल्टेनियसली व्हायब्रेट होतं. व्हायब्रेट होऊन त्याची बारीक पावडर खाली जाते आणि जाड वेगळी ग्रेडिंग होते. ती जाड आपण परत दळायला टाकू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सुके मसाले, हळद, मिरची, खडे मसाले, लवंग, टोटल स्पाइसेस सगळे ड्राय आपण याच्यामध्ये ग्राइंड करू शकतो. परत याला 35% सबसिडी आहे पूर्ण प्रोजेक्टवर. आणि लेडीजसाठी आपण जर करतायत बचत गट किंवा याच्या मार्फत तर पुण्यश्लोका म्हणून एक नवीन योजना आहे, त्याच्यामध्ये 51% सबसिडी आहे. 51. आणि सर ही सबसिडीची जी ऍप्लिकेशन आहे ही तुमच्याकडून आम्ही मशिनरीज घेतल्यानंतर तुम्ही ती प्रोसेस आपण बेसिकली डॉक्युमेंटेशनसाठी पूर्ण हेल्प करतो. तुम्ही तुमच्या लोकल लेवलच्या जे कृषी अधिकारी आहे त्यांना हे प्रपोजल दाखवून आणि त्यांच्या मार्फत, कारण की प्रत्येक तालुक्यावाईज स्कीमच्या योजना वेगळ्या असतात. काही ठिकाणी 60-70% पर्यंत सबसिडी असते, पण मिनिमम PMFEME किंवा MOFP आहे त्या अंतर्गत एक 35% स्टँडर्ड सबसिडी सगळ्या प्रोडक्ट. आणि ओव्हरऑल सर याची कॉस्टिंग किती जाणार? हे साधारण 2,30,000ला पूर्ण सेट आहे. आणि याचं इन्स्टॉलेशन केल्यानंतर मेंटेनन्स वगैरे जे आहे ते आता या 2,30,000मध्ये आपल्या कंपनीचा माणूस येतो, ते इन्स्टॉलेशन होईल, डेमो देईल, तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देईल, सगळं ट्रान्सपोर्टेशन, GST बिल सगळं आपल्या एंडला असतं. ही प्राइस आता एक्झिस्टिंग प्राइस आहे. हो. आणि मेंटेनन्स किती दिवसापर्यंत? मेंटेनन्स असं पार्ट काही नाही, फक्त दगड वगैरे त्याच्यात जाऊ नका देऊ, जेणेकरून त्याच्या जाळ्या ब्रेक होतील. बाकी याच्यात मॅग्नेट आहे, समजा लोखंड वगैरे गेलं तर ते चिटकून जातं, तिथे पुढे ब्लेड्सला वगैरे हार्म नको आहे. बाकी हे मशीन 0 मेंटेनन्स आहे, त्याच्यामध्ये मेंटेनन्स हा प्रकार नाही. तर मित्रांनो, आपण मशिनरीची इन्फॉर्मेशन आहे अहिल्यादेवी होळकर योजनेच्या अंतर्गत, आणि कंपनी जी आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये हेल्प करणार आहे. 2,30,000 रुपये कॉस्टिंग आहे. आणि मेंटेनन्समध्ये याच्यामध्ये खर्च नाही आहे, कारण की फक्त आपण दगड वगैरे किंवा मॅग्नेट त्याच्यामध्ये नाही जाऊ दिलं तर आपल्याला मेंटेनन्स करण्याची गरज पण पडणार नाही. हे 3 फेज मशीन आहे विथ सायक्लॉन मशीन. आता याच्यात आपण कोणत्याही प्रकारचे धान्य टाकलं काही मशीन ऑटोमॅटिक स्टार्ट होतं. धान्य संपल्यावर पूर्ण मशीन बंद होतं. हे पूर्ण डबल चेंबरमध्ये SS मध्ये मशीन आहे, हे बघू शकता. याच्यामध्ये डबल चेंबर आहे, आतमध्ये एक चेंबर आहे, बाहेर एक चेंबर आहे. 60-70% दळण आतमध्ये होतं, उरलेलं बाकीचं पावडर इथे होईल. इथे झाल्यावरती इथे ही चाळणी आहे, इथे चाळण्यांचा असा सेट असतो. तसं तुम्हाला जाड बारीक रवा लापशी भरडा करायचे, त्या हिशोबाने तुम्ही जाळी चेंज करून तुम्हाला त्या हिशोबाचं दळण भेटेल. आता हे ग्राइंडिंग होताना जेव्हा जी हवा पीठ गरम होतं ते सगळं इथून या साईडला पास होतं. पास झाल्यावर हे सायक्लॉन आहे. याचं फंक्शनिंग असं आहे की त्याच्यातली गरम हवा आहे ती सक्शन करते, सक्शन करून त्याची गरम हवा या एअर बलून मध्ये येते आणि थंड झालेलं पीठ इथे खाली येतं. हे पण एक सिंपल प्रोसेस आहे, पूर्ण ऑटोमॅटिक आहे. मशीन स्टार्ट होतं ऑटोमॅटिक, धान्य संपलं का 90 सेकंदात ऑटोमॅटिक मशीन बंद होतं. याच्यामध्ये इन्स्टॉलेशन वगैरे सगळं आमच्या एंडला असतं, ट्रान्सपोर्टेशन आम्ही करतो, प्लस आपला माणूस घरी येऊन पूर्ण डेमो वगैरे सगळं प्रोव्हाइड करतो. याची कॉस्टिंग किती येणार? ही आता करंट कॉस्टिंग 2,10,000 रुपये. आणि याच्यात पण सरकारी योजनाची 51% आपल्या सगळ्या मशिनरीवरती सरकारी योजना आहेत. आपल्याकडे डाळ मिल आहे, राईस मिल आहे, मोठे सीड क्लिनिंग प्लांट्स आहेत, मल्टी सीड क्लिनिंग प्लांट्स आहेत. बऱ्याचशा मशिनरी आपण डिझाईन करतो. याच्यात ही 5 HP ची स्टार्टिंग रेंज आहे. 5 HP पासून एक अर्धा टनापर्यंत पर अवर कॅपॅसिटीचे आट्याच्या मशीन्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे तुम्ही धान्य जे पिठं करू शकता, बेसन प्लांट पाहिजे तर बेसन प्लांट करू शकता. ऑल मशीन्स, सगळ्या मशीन्सवरती मिनिमम 35 to 50% सबसिडीसाठी एलिजिबल आहे. येस मित्रांनो, आपण ही आटा मेकिंग मशीन बद्दल इन्फॉर्मेशन आता जाणून घेतलेली आहे. आता इथे जागा कमी असल्यामुळे यांनी फक्त 2 मशीन इथे आणलेल्या आहेत, पण दुकानावरती अजून अनेक प्रकारच्या मशीन्स अवेलेबल आहेत. आपण त्याचा एकदा ॲड्रेस सांगून द्या सर. तर आपल्याला मुंबईत ठाण्यात कोपरीला हायवेला शॉप आहे, श्रीमा शाळेच्या बाजूला, ठाणे ईस्टला. माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे 8511116538. धन्यवाद. थँक्यू.